ज्याने कधी कांड ऊसाचं घातलं नाही तो रोज एक पोस्ट टाकतो. काय त्याने ऊस व्यवसायाचा तर सोडा खाल्ला बी नसेल. काय अशी यथकिंचित माणसं पातळी सोडून टीका करायला लागलेले आहेत. परंतु आपल्याला समोरच्या मंडळींनी, विशेषतः त्यांच्या नेते मंडळींनी सुसंस्कृतपणाचं एक सर्टिफिकेट आपल्याला दिलेलं आहे. आपण दादाचे कार्यकर्ते आहेत. मी जास्त बोलणार नाही आणि आरवाच्या तर मुळीच बोलणार नाही. तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी एक विनंती करतो की ह्या गावामधनं परवा बाप्पू यादव आणि सूरज चोरगे आणि आज सगळ्याच कार्यकर्त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की दादाच्या विजयामध्ये यवतगावचा हा वरचष्मा असेल आणि त्याप्रमाणे तो ठेवण्यासाठी इथं उपस्थित सर्वांना, मग त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील, मतदार असतील, या सर्वांनी आपल्या जीवाचं रान करून आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य हे दादाला द्यावं. दादाची खून सगळ्यांना माहिती आहे. कमळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून दादांना प्रचंड मताने विजयी करावा, अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये तुम्ही कुठे गेला होता आणि आता मतदान मागायला का आला, हा सुद्धा प्रश्न या मंडळींना पुढच्या काळामध्ये आपण विचारण्याची आवश्यकता आहे. मुळात तारतम्य नसणारा विरोधी आपल्या समोरची मंडळी आहेत. खरं तर ज्या मंडळींच्यावर विश्वास करायचा सुभाष अण्णांनी टाकला त्यांच्याशी ते प्रामाणिक राहिले नाही, काँग्रेसमध्ये गेले आणि त्यावेळी मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक लढवण्याचे आदेश केले. मी निवडून येत होतो, अशी परिस्थिती होती. यांची परिस्थिती त्या जसं एखाद्या पोपटाचा जीव एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये असतो तसं यांचा जीव बँकेमध्ये. यांनी काँग्रेसचे पॅनल प्रमुख म्हणून यादी घेतली, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सबमिट करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिचाऱ्या काँग्रेसच्या लोकांना 3 वाजून गेले तरी आपला पॅनल प्रमुखच पळून गेला हे माहीत नव्हतं आणि तो विश्वासघात सुद्धा त्यांनी तिथं केला. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण आपापल्या भूमिका पार पाडत होतो, ज्या अजित पवारांच्या जीवावर. त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं. माननीय अजित पवारांनी यांना सातत्यानं पाठिंबा दिला आणि त्यांची उमेदवारी असताना त्यांचा विश्वासघात त्यांनी केला. तिथपर्यंत थांबलं नाही. कॅमेऱ्यावर सांगितलं की मीच एकटा इकडे होतो, माझे कार्यकर्ते सगळे तिकडेच काम करत होते, मग तुम्ही तरी इकडे काय करत होता, याचा हा प्रश्न मला पडतो. तिथेही त्यांनी विश्वासघात केला. ज्या अजित पवारांनी यांना उभं केलं त्यांच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आता अतिशय त्यांची एक प्रक्रिया चालू आहे. एक नवीन पक्ष काढलेला आहे. आयुष्यामध्ये त्यांचा एक संघर्ष परिस्थितीशी चालू आहे. अशा वेळी त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण त्यांचाही विश्वासघात करून महायुतीतून बाहेर पडून ही मंडळी महाविकास आघाडीमध्ये केली. जो गृहस्थ कैलासवासी सुभाष अण्णांशी प्रामाणिक राहिला नाही, काँग्रेसवाल्यांशी प्रामाणिक राहिला नाही, ज्यांनी ज्या अजित पवारांनी उभा केलं त्यांच्याशी प्रामाणिक राहिला नाही, तो सर्वसामान्य जनतेशी काय प्रामाणिक राहणार हा या निवडणुकीच्या निमित्तानं प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीनं या निवडणुकीची प्रक्रिया पुढे गेली पाहिजे. विरोधी पक्षाची परिस्थिती पाहता नक्की ते कुठं आहेत हे त्यांना तरी समजतंय का नाही मला माहित नाही. मी खरं तर पूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कामाची माहिती देताना जे पत्रक काढली, जी माहिती दिली त्याच्यावर कमळही होतं आणि नेते मंडळी सुद्धा होती. परंतु आपल्या काही सहकाऱ्यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी म्हणा किंवा माझे आभार व्यक्त करण्यासाठी माझे काही होर्डिंग्स शहरात पुणे सोलापूर हायवेवर लावले. त्याच्यावर फक्त कमळ का नाही याच्यावर या मंडळींनी 8 दिवस घालवले. आता नक्की काय होणार याचा विचार करत एक आठवडा त्यांचा तिथं गेला. तिकिटाची वेळ आली. किती लाजिरवाण्या परिस्थितीमध्ये तिकीट मिळालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. रात्री होणार, उद्या सकाळी होणार, दुपारी होणार, संध्याकाळी होणार, काही झालं तरी काहीच होणार नाही याची खात्री मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि ते घडवणं तुमच्या हातामध्ये आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एखाद्याने किती अपमानित होऊन तिकीट मिळवावं याचं उदाहरण म्हणून दौंडकडे पाहता येईल. आणि आपल्या संघटित शक्तीची दखल महायुतीनं पण घेतली आणि महाविकास आघाडीने पण घेतली. महायुतीनं अशा प्रकारे घेतली की पहिल्या यादीमध्ये माझं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं, आपली दखल घेतली. महाविकास आघाडीने पण आपली दखल घेतली होती म्हणून पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकलं नाही, दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकलं नाही, तिसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकलं नाही आणि रात्रीची पळापळ करून एबी फॉर्म आणण्याची वेळ विरोधी पक्षावर आली आणि अशा प्रकारे निवडणुकीला ते सामोरं जात आहेत. परंतु आपल्याकडे अजेंडा ठरलेला आहे.
आपण मोठं काम उभं करून निवडणुकीला सामोरं जातोय. खडकवासल्याच्या धरणाचं पाणी आणावं म्हणून आपण बेबी कॅनॉल केला पाहिजे असं सांगण्यासाठी मला कुणीही भेटलं नाही. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये खडकवासला टनेलचं 2200 कोटीचं काम मार्गी लावावं हे सांगायलाही मला कुणी भेटलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणावं अशी भूमिका आपल्यापैकी कुणी मांडलेली नसताना ज्या कैलासवासी सुभाष अण्णांनी या भागामध्ये काम करत असताना या भागामध्ये मुबलक पाणी असेल तरी सुद्धा भविष्यामध्ये पाणी कमी पडेल असं सुतोवाच केलं होतं. ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये आपण काम सुरू केलं. आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदून चालणार नाही. आपली उपाययोजना आधीच केली पाहिजे म्हणून 3 प्रकल्प करताना मतदानाचा हिशोब नव्हता. माझी नैतिक जबाबदारी पार पाडताना उद्या तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. ती भक्कमपणे पार पाडण्यासंदर्भातली भूमिका मी पार पाडतोय. दौंडच्या हद्दीपासून हडपसरपर्यंतच्या उड्डाणपुलाची मागणी करत होतो. 6000 कोटीचा DPR तयार आहे. राज्यानं काय करावं, केंद्रानं काय करावं या संदर्भातली भूमिका ठरली. ते काम सुद्धा तातडीनं सुरू करण्यासाठी मी आग्रही आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी आपण केलेली आहे. आपल्या भागातून सुरू झालेल्या सर्व्हिस रोडच्या संदर्भात मी सातत्यानं मागणी करत होतो. हा रस्ता असुरक्षित आहे. यवतचा पूल तर शोकेशमध्ये ठेवण्यासारखाच आहे आणि हा पूल कसा करू नये याचं उदाहरण म्हणजे या पुलाकडे संपूर्ण हायवे जर आपण तपासला तर पूल ज्या ठिकाणी करू नये त्या ठिकाणी केलेचं अतिशय उत्तम उदाहरण आणि चुकीच्या कामाचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून हा पूल आहे. परंतु धोकेविरहित हा रस्ता व्हावा म्हणून जवळपास 80 कोटी रुपयाची सर्व्हिस रोडची कामं आपण हाती घेतोय. आपण राहू आणि यवतला जोडणारा उड्डाण पुलाला PMRDच्या बजेटमध्ये मान्यता घेतली. त्याचे सर्व एस्टिमेट्स करून ते काम मार्गी लावू. खामगावचा उड्डाण रेल्वेचा उड्डाण पूल रेल्वे करते, सहजपूरचा उड्डाण पूल रेल्वे करते. दोन्हीच्या मान्यता झालेल्या आहेत. सर्व एस्टिमेटचं काम चालू आहे. यवत पासून पारगावला जाणाऱ्या, पारगावरून राहू मार्गे यवत वाघोलीला जाणाऱ्या जवळपास 410 कोटीच्या रस्त्याचं जो हायब्रिड मध्ये मान्य झाला, तरतूद झाली, वर्क ऑर्डर झाली, या महिन्यामध्ये काम सुरू होईल. त्या रस्त्याला आपण मान्यता घेतलेली आहे आणि त्या मान्य या सगळ्या भागाला जोडण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केलेला आहे. या सगळ्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम यवतच्या बाजारपेठेवर होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. बाजाराला गती मिळेल. यवत हा खूप मोठा बाजार आहे, परंतु त्याला विकसित होण्यामध्ये ज्या मर्यादा होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. यवत आणि खुडगाव मार्गे पारगावला जाऊन राहूला जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्याला सुद्धा अंडरपास करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये सुद्धा मला यश येईल. आपल्या आजूबाजूचे सगळे रस्ते वाड्या वस्त्यांच्या जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळी कामं मार्गी लावत असताना नळ पाणी पुरवठा योजनेचं एक मोठं काम आपण मार्गी लावतो. कुरातवाडीच्या रस्त्याचं काम मार्गी, पिंपळ्याच्या मळ्याचं रस्त्याचं काम आपण जवळपास पूर्ण केलेलं आहे. दोरगीवाडीच्या कॅनलवरचा बरेच वर्ष असणारा पूल आपण मार्गी लावलेला आहे. मी बरीच यादी आहे ती तुमच्याकडे देईन. जवळपास 3 पानी यादी आहे आणि ती तुम्हाला संपूर्ण माहिती देऊनच निवडणुकीच्या मतदानाचं मी आवाहन करणार आहे. पुढचा कालावधी तुमची सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचं कुणी आलं आणि कोणतीही टीका केली त्याला मी एकटा उत्तर देण्यासाठी पुरेसा आहे. फक्त जबाबदारी गावची तुमच्यावर आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर सगळं होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी ज्या कुटुंबातून आलो त्या कुटुंबातील मी कधीही जातपात पाहिली नाही, कधीही पक्ष पाहिला नाही, कधी विरोधक पाहिला नाही. येईल त्याला मदत करण्याची भूमिका मी बजावलेली आहे. निवडून मी जाणार आहे. तुमच्या सेवा 10 वर्ष मी केलेली आहे. 25 वर्ष या त्या कारणानं सेवेमध्ये तुमच्या आहे. प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, गावातला असो, तो कोणत्या वयोगटातील असो, कुठलाही दुजाभाव न करता भारतीय राज्यघटनेमध्ये जे अपेक्षित आहे ते लक्षात ठेवून मी कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी उमेदवार आहे. मी जर काही चुकीचं केलं नसेल आणि मी जर जात पाहिली नसेल, धर्म पाहिला नसेल तर मला मतदान करताना सुद्धा कोणी धर्म पाहू नये अशा प्रकारचं नम्र आव्हान मी या निमित्तानं करतो. सगळ्यांना न्याय दिलेला आहे. जो बरोबर आहे त्याला बरोबर म्हणलेला आहे, जो चुकीचा आहे त्याला समज देऊन पुन्हा तो चांगल्या मार्गावर येईल असाच प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक वातावरण सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगलं ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे. आपण सगळ्यांनी विशेषतः या पिढीनं या भागामध्ये दहशत पाहिलेली आहे. वाळू माफिया कोण पोसत होतं, त्यांची काय दहशत होती, त्याचा काय दुष्परिणाम या भागावर झाला. अशोकांना मोड यांच्यासारख्या एका मितभाषी नेत्याला या ठिकाणी मारहाण करण्यापर्यंतची या तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती खराब झाली होती. 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची सुधारणा केली.
आणि त्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये कुणी वाळू माफिया या ठिकाणी त्रास देणार नाही. वाळू माफियागिरी बंद करून या परिसरातील गुंडांचं जे अस्तित्व संपवण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. आम्ही सगळ्यांनी ही गुंडगिरी पाहिलेली आहे. सुदैवाने जी नवीन पिढी आहे त्यांना ती पाहण्याची वेळ आली नाही. हे सुद्धा आपल्या कामकाजाचं यश आहे. शेवटी या परिसरामध्ये चांगलं सामाजिक वातावरण राहिल्याशिवाय आपली प्रगती नाही. आपल्या महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, आपल्या तरुणांना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्या दृष्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ते ठेवून मी पाहण्याचा प्रयत्न केलाय. आता जबाबदारी तुमच्यावर आहे. सगळं म्हणजे आपण जवळ इंग्रजांनी कॅनॉल केला, तर आपल्या सरकार केला, हायवे आपल्या मतदारसंघातून, कॅनॉल 2 आपल्या मतदारसंघातून जातो, 2 नद्या मतदारसंघातून जातो, नद्याचा संगम आपल्या मतदारसंघामध्ये आहे. 80% सुपीक जमीन असणारा हा मतदारसंघ आहे. तरी सुद्धा आपण कुठेतरी मागे राहिलो. ही खंत तुमच्या माझ्या मनामध्ये कायम होती. ते बदलण्यासाठी प्रयत्न करतोय. 10 वर्षापूर्वी माझ्यावर टीका व्हायची की जिथून दौंड सुरू होतं तिथं खराब रस्ते लागतात. ही ओळख 10 वर्षामध्ये बदलण्याचा प्रयत्न मी केला. मला अभिमान आहे की या 10 वर्षानंतर मी आता सांगू शकतो की ज्या ठिकाणाहून चांगले रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतं आणि ते चित्र 10 वर्षामध्ये मी बदलतो. त्याचा आनंद आहे. मी दुसऱ्या जबाबदारीने सांगतो, पाण्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात काही घडलं, राज्यात काही घडलं तरी घडणार हेच आहे की प्रत्येक भागामध्ये पाण्याची टंचाई भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु जबाबदारीने सांगतो की एकमेव दौंड असा मतदारसंघ असेल की ज्या भागामध्ये पूर्वीपेक्षा पाण्याची उपलब्धता जास्त असेल, ती शेतीसाठी जादाची असेल, पिण्यासाठी जादाची असेल, नागरिकांसाठी जादाची असेल. DMRDच्या माध्यमातून या भागाचे नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. यवत असेल, राहू असेल, चौफुल असेल, ग्रोथ सेंटर निश्चित करून या भागाचं बारकाईने नियोजन करून या भागाचं अर्थकारण गतिमान करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. विजेची व्यवस्था मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करतो. 175 कोटी RDDSच्या योजनेच्या माध्यमातून मागच्या 3 महिन्यामध्ये आपण मंजूर केले. यवत सबस्टेशन पासून राहूपरचं सबस्टेशन, पिंपळगावचं सबस्टेशन सगळ्यांची क्षमता वाढ आपण करतोय. बोरिअंदीला नवीन सबस्टेशन करतोय, दहित्याचं सबस्टेशनची वाढ करतोय आणि नवीन सबस्टेशन करत असताना या भागातील विजेची व्यवस्था सुद्धा मजबूत करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून कुपटेवाडीचं जी काय आपली मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्याचं सर्वेक्षण चालू आहे, त्याची इस्टिमेट चालू आहे आणि त्याला मान्यता घेण्यासंदर्भातली सुद्धा प्रामाणिक भूमिका मी पार पाडेल अशा प्रकारची खात्री मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो.